स्वतः उपाशी राहतो रे, स्वतः उपाशी राहून जो जगाचं पोट भरावं ही ज्याची अपेक्षा असते तो म्हणजे माझा शेतकरी राजा आहे. स्वतःचं घर गळत असून सुद्धा जो पावसाची अपेक्षा करतो तो म्हणजे माझा शेतकरी राजा आहे. अरे हजारो रुपयाचं बियाणं मातीत घालून याचं पीक परत माघारी येईल का नाही याची सुद्धा गॅरंटी नसते, तरी सुद्धा हजारो रुपयाचं बियाणं मातीमध्ये घालतो तरी सुद्धा तो तोटा सहन करतो, तो म्हणजे माझा शेतकरी राजा आहे. अरे लाखो रुपये औषध खताला खर्च करतो, परत ते आपल्याला पैसे माघारी मिळतील का नाही याची गॅरंटी सुद्धा नाही, पण तरी सुद्धा लाखो रुपये आपल्या शेतीसाठी खर्च करतो, औषधासाठी खर्च करतो आणि तरी सुद्धा तोटा हसत हसत सहन करतो, तो म्हणजे माझा शेतकरी राजा आहे. एक वाक्य सांगू का दादा तुम्हाला, एक वेळ पुढारी बनणं सोपं आहे, एक वेळ नोकरदार बनणं सोपं आहे, उद्योगपती बनणं सोपं आहे, व्यापारी बनणं सोपं आहे, पण शेतकरी बनणं सगळ्यात जास्त कठीण असतं. स्वतःचा तोटा हसत हसत सहन करण्यासाठी सुद्धा ह्याला वाघाचं काळीच लागत नसतं, याला आमच्या शेतकऱ्याचं काळीच लागत असतं. लक्षात ठेवा, शेतकरी बनणं फार कठीण असतं, म्हणून शेतकरी राजा आहे, शेतकरी राजा राहणारच.